मिस्टर पटवर्धन, मिस्टर अजय ठाकूर, तुम्ही इथे? आम्हाला तुमच्याशी काही बोलायचं आहे. नाही नाही, मला कल्पना आहे तुम्हाला काय सांगायचं ते. तुम्हाला विकी भेटला होता ना? काय म्हणाला तो? नाही, तो खूप रागाच्या भरामध्ये होता. मला म्हणाला त्याला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे आणि नंतर मला सांगणार आहे, म्हणून मी त्याची वाट बघतोय. त्याने काही सांगितलं का तुम्हाला? प्लीज सांगा मला. या पोराला ना कसं समजवावं तेच कळत नाही. सतत डोक्यामध्ये राग असतो, सतत. बर बर, त्याला काही सांगायला गेलं तर तो ऐकायला तयार नसतो. त्याला तुम्हाला काय सांगायचं होतं हेच मला कळत नव्हतं. अहो, बापाची काळजी का कळत नाही हो याला? नुसते पैसे दिले म्हणजे बापाचं कर्तव्य संपत नाही. मिस्टर पटवर्धन, आपला पोरगा काय करतो काय करत नाही हेही कळायला हवं ना त्याला. मिस्टर पटवर्धन प्लीज. मी विकीला नाही भेटू शकलो आणि आमचं बोलणंही नाही होऊ शकलं. पण आय नो. मग तुम्ही इथे का आलायत ते मला कळतंय. तुम्ही विकीला अटक करायला आलात ना? मला माहिती आहे, विकीने एका पोलीस ऑफिसरला मारायला माणसं पाठवली होती. ही खूप मोठी चूक झाली त्याची. मूर्ख आहे तो. पण काय करणार, आई विना वाढलेला पोरगा. विकी लहान असतानाच त्याची आई वारली. बिझनेसमुळे मी त्याच्याकडे लक्ष देऊ शकलो नाही. त्याच्यामुळे सतत चिडचिड करतो. त्या दिवशी सगळ्यांच्या देखत तुम्ही त्याच्या थोबाडीत मारलीत. त्याचा राग त्याच्या मनामध्ये होता, म्हणून तो नाही नाही, मी त्याला पाठीशी घालत नाहीये. पण इन्स्पेक्टर, प्लीज प्लीज त्याला अटक करू नका. तो आला ना की मी त्याला तुमची माफी मागायला लावतो. हो हो हो, विकीनी माफी मागितलीच पाहिजे. नाही, मी त्याला आत्ता फोन करतो. आणि मिस्टर पटवर्धन, त्याला फोन नाही लागला. का? तुमची आणि त्याची भेट झाली नाही म्हणालात ना? मग कशावरून तुम्ही? विकीचा ऍक्सिडेंट झाला. व्हॉट? कुठे? हायवेवर. मग आत्ता कुठे आहे तो? कुठल्या हॉस्पिटलमध्ये? चला इन्स्पेक्टर, आपण लवकर निघूयात. मी माझ्या ओळखीच्या सगळ्या डॉक्टरांना फोन करतो. चला 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 लोक. पटवर्धन, तिवारी, आतमध्ये विकीच्या ऍक्सिडेंट बद्दल नहीं मैडम जी, हम किसी को कुछ नहीं बताएंगे. उगाच मूर्ख नाही म्हणत मी तुला. आतमध्ये विकीच्या ऍक्सिडेंट बद्दल कळायला हवं आणि ते तू सांगायचंस. लेकिन मैडम, अगर किसी को शक हो गया तो? त्याची काळजी तू घ्यायचीस. असंही विकीच्या ऍक्सिडेंट बद्दल सगळ्यांनाच कळणार आहे. अशात आपण जर का ते लपवलं किंवा असं दाखवलं की आपल्याला काहीच माहिती नाहीये, तर आपल्यावरती डाऊट येऊ शकतो. कळतंय का? और याद रखना, दुनिया के लिए ये एक्सीडेंट है. जी मैडम. लेकिन मैडम, अजय ठाकुर को पता तो नहीं चलेगा ना कि हमने विकी साहब को? मैडम, मुझे डर लग रहा है. पहले धनंजय साहब और अब विकी साहब. धनंजय साहब के बारे में अजय ठाकुर को कुछ पता चला? नहीं. मग बिंदास राहायचं. धनंजय पर्यंत अजयला घेऊन जाणारे सगळे रस्ते बंद करेन मी. आणि तिवारी, तू जर का विकी सारखं काही वागलास ना, तर नहीं मैडम, नहीं. गुड. आतमध्ये काय सांगशील? मैडम, यही कि विकी साहब का एक्सीडेंट हो गया है. गुड नाईट. मॅडम, जेवण देऊ? सॉरी, वेळ झाली म्हणून विचारलं.
शरद कुठे? शरद कुठे विचारलं मी. बाहेर गेलाय तो. कुठे गेलाय? पण माहिती नाही. असं न सांगता कसं जातो तो? फोन करूनही कळत नाही का त्याला? हे एकतर एवढे टेन्शन चालले, मला ना कुणाला काही पडलीच नाही. काकूंना झोप लागली वाटतं. सचिन झोपला का? हो, आणि आम्ही दोघं जेवलो सुद्धा. बरं आता तू जाऊन जेव आणि तोपर्यंत मी इथे बसतो. जा. नाही नको, भाऊजी आले म्हणजे मी जाईन. तुम्ही जाऊन झोपा, तुम्हाला उद्या ड्युटीवर जायचंय ना. हो, पण आजीच्या जेवणाचं काय केलंय? भाऊजींसाठी मी इथे खिचडी करून ठेवली आहे आणि काकूंसाठी पेज केली होती. त्यांना पेज दिली आहे, गोळ्याही दिली. काकूंना 2 दिवस आराम करावा लागणार आहे बघ आता. हो ना, मी भाऊजींना सांगणार आहे 2 दिवस सुट्टी घ्या म्हणून. सुट्टी मिळणं कठीण आहे का? सध्या एक खूप महत्वाची केस आहे त्याच्याकडे. अहो पण काकूंकडेही लक्ष द्यायला हवं ना. मी तर म्हणते काकूंचं चेकअप पण करायला हवं. बघतो मी, सांगून बघतो, ऐकलं तर. मीही नेहाला सांगते, म्हणजे भाऊजींना नाही जमलं ना तर आम्ही दोघी जाऊन येऊ. बरं, डॉक्टरने जी औषधाची चिठ्ठी दिली ना ती जरा कुठे मला दे. हो आहे. आजीला यायला उशीर झाला तर मेडिकलमधून आणून ठेवतो ना औषधं. बरं बरं देते. घे ठीक आहे. भाजी यायला. कशी आहे तब्येत आईची? आता आराम पडलाय त्यांना. डॉक्टर काय म्हणाले? डॉक्टरने चेकअप केलं आणि काही औषधं लिहून दिली. मी आणतो जाऊन. नको नको, इथे त्या मी आणतो. अरे तू आत्ताच आलायस, जरा काकूंजवळ बस. मी आणतो ना. इकडे ते मी अहो, आणतो. भाऊजी, बरं अजय, जरा काकूंची काळजी घे. मला माहिती आहे तुला वेळ मिळत नाही, पण तरी सुद्धा एखाद्या चांगल्या डॉक्टरांना त्यांना दाखव. हो. बरं भाऊजी, तुमच्यासाठी खिचडी करून ठेवली आहे, खाऊन घ्या. आईने काही जेवलंय का? हो, त्यांना पेज दिली आहे, गोळ्याही दिल्यात. आत्ताचा डोस दिलाय मी. खरंच बहिणी, खूप खूप थँक्यू. अरे अजय, थँक्यू काय? आमच्या सचिनची काकू किती काळजी घेतात. आणि आम्हाला कुठे बाहेर जायचं म्हटलं आम्ही काकूंकडेच ठेवून जातो की. सगळे त्याच बघतात की. आणि आम्ही त्यांची काळजी घेतली तर काय झालं? आईसारख्याच आहेत की. बरं भाऊजी, आमची बडबड चालली तर त्यांना जाग येईल. आम्ही निघतो आता. बरं, येऊ का आता? रात्री काय लागलं काय वाटलं तर उठव. हां, येऊ का? हो भाऊजी, काळजी करू नका, आम्ही आहोत. चल. विकीचा अपघात नसेल, त्याला मारण्याचा कट असेल. आणि जर तसं असलं तर ह्याच्या मागेही एक मास्टर माइंड. मला भीती वाटायला लागली हो. अगदी जवळच्या माणसांची सुद्धा. आणि शक्यतोवर कुणाहीवर सहज विश्वास ठेवू नका. आता नात्यांचं सेलिब्रेशन होणार हाय डेफिनेशन. झी मराठी सोबत येत आहे झी मराठी HD. नवी ओळख, नवं स्टेटस. झी मराठी HD साठी आपल्या नजीकच्या केबल ऑपरेटर्स किंवा DTH ऑपरेटर्सना त्वरित संपर्क साधा.